नमस्कार. वाचण्यात आलेला एक सुंदर लेख आपण आज बघणार आहोत. आत्या. नात्याच्या बंधनातून हरवत चाललेलं आत्या नावाचं मायाळू पात्र. आपण सर्व अलीकडचे रक्षाबंधन हे सण अतिशय उत्साहात साजरे करतो. दिवाळी, अक्षय तृतीया आणि रक्षाबंधन हे सण आले म्हणजे साहजिकच सासरी गेलेल्या प्रत्येक माहेरवाशिणीला माहेरची ओढ लागते. तिनं कितीही सुखात संसार थाटला असेल तरी तिची माहेरची ओढ ही काही औरच असते. माहेरवाशीण म्हटलं तर तिला वयोमर्यादा असूच शकत नाही. माहेरी आज जिचे लेक म्हणून स्थान असते, कालांतराने तिचे रूपांतर आत्यामध्ये होते. माहेरी तिची जागा त्याच घरात नव्याने उदयास आलेली भावाची मुलगी लेक घेते आणि आत्याचे तिच्याच माहेरी हळूहळू महत्व कमी होत जाते. मग नव्यानेच लग्न झालेल्या लेकीचा आणि जावयाचा कौतुक सोहळा साजरा होतो आणि नात्याच्या बंधनातून आणि माहेरातून आत्या हे पात्र पुसट होत जाते. वास्तविक आत्या ही खूपच प्रेमळ आणि मायाळू असते. तिचे माहेरच्या घरी खूप मोठे योगदान असते. माहेरच्या परतीच्या काळात तिने कायम मोकळ्या हाताने मदत केलेली असते. आपल्या भावाच्या पाठीशी नेहमीच ती ठामपणे उभी राहिलेली असते. आज आपण म्हणतो की जिचे आई वडील गेले तिचे माहेर गेले, हे अतिशय चुकीचं आहे. लेकीचं कौतुक करणे हे जरी गैर नसले तरी कधी काळी त्याच घराची लेक असणाऱ्या आत्याला आपण का विसरत जातो? विशेषतः उतारवयात तिला माहेरच्या प्रेमाची अन जिव्हाळ्याची गरज असताना नेमकं त्याच काळात तिला परके केले जाते. तिचे आई वडील नसले म्हणजे तिचा माहेरवरचा हक्क संपला का? का तिला खरंच माहेरची ओढ नसते का? माहेर हे एक असे ठिकाण आहे की शेवटपर्यंत त्याचे आकर्षण संपत नाही. काही बोटावर मोजण्या इतक्या आत्यांचा सन्मान होतही असेल, पण बहुतांश आत्यांचे माहेरी महत्व संपलेले दिसते. समाजाने मानसिकता बदलायला हवी. प्रत्येक भावाने आपल्या लेकी इतका नसला तरी आपल्या बहिणीचाही यथोचित सन्मान करायला हवा आणि आपल्या येणाऱ्या पिढीलाही आत्याचे महत्व सांगायला हवे. अर्थातच तीही तिच्या संसारात खूप मग्न झालेली असते. तिच्याही लेकी माहेरी आलेल्या असतात, पण केवळ ती प्रौढ झाली म्हणून तिची माहेरची ओढ मात्र तसूभरही कमी होत नाही. ज्या घरात ती लहानाची मोठी झाली, ज्या अंगणात ती खेळली बागडली, त्याच माहेरात तिला परक करणं अत्यंत चुकीचं आहे. यामध्ये नवीन पिढीत वावरणाऱ्या त्या आत्याच्या भाच्याची भूमिका खूप महत्वाची ठरू शकते. त्याने बहिणी इतका सन्मान आत्याचाही करायला हवा, कारण तिलाही माहेरची आशा असते. आणि म्हणतात ना,